हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती दया आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमः पाण्डुरङ्गकारो दूसरे चरण संताज्या वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परब्रह्मानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं भृगुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रौत दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय
जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओ चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को कृष्ण नामी हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपल्या आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी। प्रस्तुत प्राप्त वेळी आता या रामनवमीच्या पर्वावरती 3.5 दिवसाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने गेली 15 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह मार्ग देऊनी गेले आधी दयानिधी संत बाबांचे गुरु लक्ष्मण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि गुरुवर्य हरिभक्त परायण श्री गुरु बाळानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि आजच्या या पहिल्या दिवसाची अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा या धन्वंतरी ग्रुपच्या माध्यमातून नवी बाबांच्या माध्यमातून मज पांगणाऱ्याकडे आली आणि ती सेवा पार पाडण्याचं काम आपल्याला करायचंय। म्हणून आजच्या या पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी मर्यादेचं बंधन असतं, जेणेकरून पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा लागतो। म्हणून आपण आज महावैष्णव संत श्रेष्ठ जगाची माऊली नवे रेड्यामुखी वेद बोलविला गर्वधियांचा हरविला संत श्रेष्ठ ज्ञानराज महाराज ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमोली प्रगट केली अशी जगाची जगद्गुरु ज्ञानराज माऊली आणि यांचा हा 3 चरणांचा सुंदर असा गोड अभंग। या अभंगामध्ये प्रतिपाद करत असताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी। कसे नामे ते दोन्ही साजिरी आणि म्हणून या संसारामध्ये रमत असताना संसार करत असताना हा दुःखाचा संसार करत असताना या संसारामध्ये कसं करायचंय आपले आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे की कशी या हृदयामधून काय करायचंय राम नामाचा जप करायचा आहे। तू कुठे असता प्रपंचामध्ये असता मला सांगतात का विवेक करा म्हणजे घाई करा। जसं एका अभंगामध्ये म्हणतात महाराज का देवाच्या द्वारी उभा क्षणभर म्हणजे सतत सातत्य बघा महाराज क्षणभर म्हणजे सातत्य तसं विवेक करा म्हणजे घाई करा। या दुःखाच्या प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही सर्व गुरफटलेलो आहोत। माऊली सांगतात का आपल्या जीवाचे आपल्याला जर सोडवण करायचे असेल
काय करावं लागेल? सतत हृदयामध्ये जपावं लागते. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, या रामकृष्ण नामाची माळा आहे ना, काय करायची? रामकृष्ण नामी, आहे का नाही? या रामकृष्ण नामाची माळा जपत राहायची. असं कोण सांगतात? माऊली सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद प्रसंग तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता या पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये कसं आहे, फक्त नांगर झुपायचा आणि तास मात्र काढायला नेऊन लावायचं काम करायचं. आणि म्हणून जेवढे आहेत तेवढे प्रेमाचे. म्हणून आजच्या या कीर्तनासाठी खास करून साथीला आमचे गुरुबंधू, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने म्हणून ते कमी, काय अडचण नाही, आम्हाला आवडते कमी कर. ज्येष्ठ गुरुबंधू आमचे सतीश महाराज साहेब आज या कीर्तनासाठी उपस्थित, त्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर आमचे नेहमीच इथे येतात, संदीप महाराज पण येतात. आणि सुंदर असे युवा कीर्तनकार, ते पण माझ्यापेक्षा ज्ञानानं, जरी वयाला नसतील पण ज्ञानानं मात्र, कारण संस्थेमध्ये माणसं येते. नित्य नियम आहे का, नित्य नियम आम्ही आहे का नाही, तो प्राणी दुर्लभ, असे नित्य नियमाचे वारकरी आमचे तेजस महाराज कोण हेही आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांचे आभार. त्याचबरोबर माझ्या बरोबर आलेले खडकीवरून चाहदू बांडे, त्याचबरोबर आम्ही दिंडीमध्ये नेहमी सोबत असणारे आमचे विजय महाराज, परत आमचे गुरुस्थान असणारे गणपत महाराज भांगरे, आणि बाबांचे नाव हा विठ्ठल बाबा, त्यांचे आभार. त्याचबरोबर माझा पुत्रही पाठीमागा थोडं थोडं काय ना पण सुरुवात केली, म्हणजे त्याला येते असं आमचं तेजस महाराज राहून. आणि ज्यांच्या नादानं आपली नौका आपल्याला कडाला लावायची, त्यांचा प्रसाद आपल्याला भेटलाय म्हणून असे प्रसाद महाराज, त्यांचं या ठिकाणी आभार. आणि सिस्टीम वाल्याचं तर काही बोलायचंच नाही, आवाज इथून तर खडकीपर्यंत आवाज, असं नेहमीच वेळेत येणार आणि सगळ्यांना खुश करून जाणार असे आमचे अभिलाषा. त्याचं या ठिकाणी अभिनंदन. सर्वांचाच या ठिकाणी नामाचा उल्लेख केलाय, तुम्ही आमचं कुठे केलंय नाही का? आता तुमच्यासाठी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. कारण तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती नाही का, साक्षात भगवान शंकराचा अवतार. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला ज्या रामकृष्ण नामी या दोन्ही साजिरी माऊली सांगतात का नाम सगळ्यात महत्वाचं नाम काय, उपजल्या बालकापाशी आणि नाम नाही तयापाशी नाही का. जन्मलेल्या मुलाला जर नाव असतं का, जन्मलेल्या मुलाला लगेच नाव नसतं, पण त्याला आपण काही दिवसाने कालांतराने काय करतो, 5 दिवसाने म्हणा, बारशाच्या दिवशी म्हणा नामकरण करतो नाही का. आणि मग तिथून पुढे ए इकडे ए तिकडे असं होते नाही का. जर एखाद्या उदाहरणार्थ
नानाला हाक मारायचे म्हणू का त्यांना? अरे नाही, नामाशिवाय काहीच नाही, काहीच नाही. नाम, ज्या नामाची सुरुवात सकाळी उठल्याने सुद्धा आपण काय करतो? नामाने सुरुवात करतो. म्हणजे कशाने? नाम. कसले नाम? नाही का? सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, भगवंताचं नाम करतो नाही का? भगवंताचं नाम घेतो. त्याच्या पुढे सांगू, ज्या नामाची सुरुवात तुमची आमची ओळखच करून देता येणार नाही. नाम नाही, नाम इतकं मोठे का गगनाहुनी वाढ नाम मोठे किती? गगन म्हणजे काय? पृथ्वी. काय? आकाश. आहे की नाही? आकाशासारखं मोठं आहे का? हा. पण त्याच्याही पेक्षा मोठं काय? नाम. कोणाचं? माझं. अरे हो ना, माझं आहे ना. हा. कोणाचं नाव? भगवंताचं नाव. किती मोठं? गगनापेक्षा मोठं. तुम्ही कुठून कुठे जा, परंतु तुमची ओळख होत असेल तर फक्त नामा. कुठून? अगदी महाबळेश्वर पासून तुम्ही दिल्ली पर्यंत जा, परंतु जात असताना तुमचं नाव जर एखाद्याला माहीत झालं तर तो विचारतो, बाबा कृष्णारी नाही का, जय हरी का? त्याला तुमचं नाव माहित असल्यामुळे तुम्हाला तो विचारतो आणि नावाची ओळख होते. अनेक प्रकारचे संप्रदाय या संप्रदायामध्ये कोणी कशी भक्ती करते. संप्रदायामध्ये कोणीही कुठल्याही प्रकारची भक्ती करते, मात्र ज्याला पुस्तक तो एक. उदाहरणार्थ, ज्या रेल्वेमध्ये आपण प्रवास करतो तिला डबे 12 किंवा 25-30 काय असतील ते उदाहरणार्थ बरं का बाबा. ज्या रेल्वेमधून आपण प्रवास करतो त्या रेल्वेला डबे किती? 12 किंवा 15. परंतु तिकीट तुम्ही काढले, तिकीट मी काढले. एक डबा असतो फर्स्ट क्लासचा बरं का, एक डबा असतो फर्स्ट क्लासचा, एक असतो जनरल आणि एक असतो एसी. 3 प्रकारचे डबे असतील. मात्र एसीचं तिकीट वेगळं, जनरलचं तिकीट वेगळं, असे अनेक प्रकारचे तिकीट असतात.
मात्र त्या गाडीचा चालण्याचा वेग समान, सगळ्यांना समान नेणार मात्र सगळ्यांना समान. प्रत्येकाच्या तिकिटाचा रेट वेगवेगळा. लक्षात घ्या का, नामाचं महत्व सांगतोय तुम्हाला. प्रत्येकाच्या तिकिटाचा भाव वेगवेगळा, मात्र वेग मात्र समान. मात्र ज्या प्लॅटफॉर्मवरती त्याला जायचं होतं ते प्लॅटफॉर्म मात्र नामाचं. मग जेवढे उतरतील तेवढे कुठले उठले, नामरूपी प्लॅटफॉर्म वरती उतरतात. म्हणून नामासारखं जसं एखाद्या महिलेला मुलगा झाला आणि ती घेऊन गेली शाळेमध्ये, काय करायला, शाळेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी गेल्या. सांगितलं गुरुजी माझ्या मुलाचं नाव शाळेमध्ये घ्या, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय, माझ्या नवऱ्याच्या नावावरती टाकायचा नाही मुलगा बरं. मग म्हणे माझ्याच नावावर टाकायचं. अहो म्हणे मी 9 महिने सांभाळले, 9 महिने 9 दिवस सांभाळले. जी आता सोसायची ती मी सोसली, मी त्याग केलाय, त्याच्यासाठी त्याग केलाय, माझा जीव त्याच्यात वाचलाय, नवे दूध नवे रक्त त्याला पाजले. आणि मग माझं नाव टाका ना म्हणे. मग लिहा म्हणे अमुक अमुक आणि माझं नाव टाका ना, पुढे आडनाव लावा. गुरुजी म्हणले आतापर्यंत असा कुठल्या प्रकारचा नियम आलेला नाही. आतापर्यंत असा कुठल्या प्रकारचा नियम आला नाही का बापाचं नाव टाकायचं नाही आणि तुझं नाव टाकायचं. मग नाव टाकायचंय ना तर बापाचं नाव टाका, मुलाचं नाव बापाचं नाव ना आडनाव. मला काय सांगायचं का, नावाला जेवढी महत्व आहे तेवढी माऊली पण हे सांगते. काय सांगतात, राम आणि कृष्ण ही इतकी साधरी, इतकी गोड आहे, इतकी गोड नाम आहे. मग राम आणि कृष्णच का सांगितले, विठ्ठल नाही सांगितले, पांडुरंग नाही सांगितले, तुकोबा नाही सांगितले, नाही का, ज्ञानोबा माऊलीने सांगितले. राम आणि कृष्ण हे 2 नावच का सांगितले, कारण ज्या रामाच्या प्रभू रामचंद्राच्या निमित्ताने हा सप्ताह चाललाय. पूर्ण अवतार आहे दोन्हीही पूर्ण अवतार आहेत, पूर्ण अवतार. आणि म्हणून राम आणि कृष्ण, राम म्हणलं तर काय होतंय, पाप जात आणि पाप आतमध्ये येऊ देत नाही, म्हणून राम आणि कृष्ण. म्हणून रामकृष्ण हा म्हणतो जपत असताना त्या रामाचा महिमा का जीवावरती ज्यांच्या बितलं, नवे अथांग परिकाष्ठा केली जीवाची. मुलीचं लग्न जमलं आणि लग्नामध्ये सगळी लग्नाची तयारी झाली आणि बापाने ठरवलं का आता लग्नासाठी म्हणजे हळदीला काय मेजवानी करायची. आणि म्हणून जाऊन तिचा बाप त्या मुलीचा काय घेऊन येतो माहिती का, 10-15 बोकडे घेऊन येतो. 10-15 बोकडे घेऊन येतो आणि दारासमोर आणून मांडतो. दारासमोर आणून मांडल्यानंतर मुलगी विचारते, बाबा माझं लग्न ठरलं इथपर्यंत खरंय म्हणे मी लग्नाला तयार आहे, लग्न ठरले, लग्नाला तयार आहे, मात्र हे बोकड कशासाठी, हे बकरे कशासाठी सांगितले का, म्हणे आपल्यामध्ये प्रथा आहे का लग्नासाठी बळी द्यावा लागतो, नवे मांसाहार करून लोकांना खाऊ घालावा लागतो. आणि तिने निश्चय केला माझ्या सुखासाठी यांचा जर जीव जात असेल तर मात्र मला लग्नच करायचं नाही, लग्नच करायचं. मग तिथून रात्रीची वेळ झाली
आणि त्याच रात्रीला तिथून ती निघून गेली. बघता बघता इकडे तिकडे सकाळ झाली आणि सगळे शोधायला लागले. पोरगी दिसत नाही, मुलगी दिसत नाही, मुलगी दिसत नाही, आणि ही गेली कुठे म्हणे. थोडासा नॉर्मली सगळीकडे शोधायला सुरुवात झाली. मुलगी गेली कुठं, मुलगी गेली कुठं, याला विचार, त्याला विचार, गल्लीत विचार, गावात विचार, सगळीकडे विचार, मात्र मुलगी कुठे शोधली. आणि तिने मात्र रात्रीच निघून एका नदीच्या सरोवराच्या शेजारी जाऊन थांबली. आणि त्या सरोवरावरती गेल्यानंतर तिथे त्यांना मातंग ऋषी भेटले. मातंग ऋषी भेटले आणि त्या मातंग ऋषीच्या चरणावरती नतमस्तक झाली आणि सांगितलं, सर्व हकीकत प्रकार सांगितला. असं असं झालं म्हणे, आणि मला हे काही लग्न आवडत नाही, मला लग्नच करायचं नाही. मग आणि मातंग ऋषीच्या माध्यमातून तिने त्यांच्याकडून प्रभू रामचंद्राची आवड निर्माण झाली भेट घेण्यासाठी. आणि त्यांनी त्यांना त्या आशीर्वाद दिला. मातंग ऋषीने सांगितलं, भजन करीत बस, एक ना एक दिवस तुला प्रभू रामचंद्र भेटायला येतील. पण काय भजन करायला सांगितलं होतं. श्रीराम जय राम, जय जय राम, जय राम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, 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 जय जय राम. आणि तिला त्या भजन करायला सांगतं काय, श्रीराम जय राम, जय जय राम, नाही का. आणि त्या वयाच्या 10-12 वर्षापासून किती दिवस भजन केलं, काय जपलं माहिती का, नामाचंच महत्व सांगणार, 1-2 दृष्टांत सांगणार आम्ही कार्यक्रम. आपण थांबून घेऊ कारण 8:30 वाजले आहे की नाही. वेळ बनता वा विठाल विठाल श्रीराम जय राम, जय जय राम या नामाचा नामघोष करू लागले. आणि बघता बघता वयाच्या 15, 12, 13, 14, 15 वर्षापासून किती दिवस म्हातारी होईपर्यंत. मग तिने लग्न केलं का, लग्नच केलं नाही. आणि त्या मातंग ऋषीच्या सरोवरामध्ये रोज सकाळी उठल्यावरती झाडझूड करून, सडा करून, सूर्य उगवायच्या अगोदर स्नान संध्या करून आपापली ते पर्णकुटीमध्ये जाऊन थांबायचे. सगळे शोधायचे, हे साफसफाई कोण करते, झाडझूड कोण करते, सडा कोण टाकते, प्रत्येकाला प्रश्न पडायला लागला. तो फक्त माहित होतं कोणाला, मातंग ऋषी. आणि बघता बघता 60, 65, 70 वर्षाची आता शबरी माता झाली. ही मुलगी होती नाही का, आता कोण झाली, शबरी माता झाली. त्या शबरीनं अख्खा आयुष्यभर काय केले, नामस्मरण करत राहिलं. ओढ मात्र त्याची उठल्यापासून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत राम श्रीराम, राम श्रीराम सतत नामाचा नामघोष करत राहायची. तुम्ही आम्हाला मात्र जर म्हटलं का नाम घ्या, एकदा म्हटलं का परत म्हणायचंच कंटाळा. कारण जो तो डोकं नुसता प्रपंच 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 नुसता प्रपंचामध्ये गुंतलेला आहे, नुसता प्रपंचामध्ये अडकलेला आहे.
नाम घ्यायला तुम्हालाच काय, मला वेळ नाही. माझे तेच आहे. म्हणून फार वेळ नका घेऊ. त्या त्रेतायुगामध्ये साधनेला, होम हवन करायला नाही का, अनुष्ठान करायला त्यावेळेस होतं. पण आता काय, ठाईच बेसोनी करा एक ठाईचं वैसुनी करायचं. चित्त आवडी आनंद कसा आनंद, प्रेमानं सांगितलं म्हणून नाही. कसं करायचं, देव हा भावाचा बुकेला आहे. प्रेमाचा त्याला मात्र देव भेटले. त्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. त्याचा अंतःकरणापासून भाव शुद्ध होईल, त्याला देव कुठे दूर आहे का. पण तुम्ही आम्ही आपल्या नित्यनेमामध्ये मागे पडतो, कमी पडतो. असं जर छपरीनं जर केलं असतं तर मात्र प्रभू रामचंद्र भेटले असते का? अजिबात. याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का? त्याग. त्याग उगत नाही साधू संत होत. नवे नवे साधू ज्याला म्हणतात, साधूची व्याख्याच ती आहे. काय? त्याग. दंभ अहंकार नाही का, या षडयंत्रावरती मात करून जे पार गेले ते साधू. साधून धुवून लावले ते साधू. जो आपल्याला आपलं स्वतःच जाळतो आणि दुसऱ्याला देतो तो साधू. आपल्या बाबांपाशीच बघा, काय टावर सारखे एकटे उभे स्वतः. बघा त्या टावरवरती किती रेंज येतात बघा. एक टावर, मोबाईलचा टावर, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, मी फोन करते, हे फोन करते, सगळे फोन करतील, पण सगळ्यांना हँडल करतो मात्र टावर. सगळ्यांना हँडल करतो मात्र टावर. मग त्याला वेदना होत नाही का? त्याला दुःख नाही का? प्रत्येकाला दुःख आहे. अरे जय आमची मोठेपणा आहे, आपण ना कठीण. आपल्याला वाटतं खूप मोठे खूप मोठे. अरे जेवढे मोठे तेवढ्या व्यातना. जे दुःखाचा त्याग करतील, जे दुःखावरती मात करून पुढे जातील ते खरंच. आणि म्हणून आपल्या सारख्याला असे महान साधू, असे महान श्री गुरु भेटले. हे आपलं काय होता पूर्वजन्मीचा ठेवा तो या भावा सापडला नाही का. आपला काहीतरी मागच्या जन्माचा ठेवा होता आणि म्हणून तो आपल्याला लाभला. आणि त्या शबरी मातेचा त्या सरोवरावरती राम श्री राम असं रात्रंदिवस भजन करायची. आणि एक दिवस वेळ येते, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. नाही का, मनामध्ये अशी सुंदर अशी ती आस लागली का रात्रंदिवस
झोपेत जागा असताना सगळ्या अवस्थेमध्ये मात्र त्या प्रभू रामचंद्राचंच भजन करायचे. आणि म्हणून नामाचा फायदा इतका झाला, इतका फायदा झाला का त्या नामाच्या जोरावरती काय झाला माहितीये का, देव सुद्धा आकळला जातो. नामाच्या जोरावरती देवाला सुद्धा आकळायची ताकद नामामध्ये. म्हणून तर आपण बघतो ना रामायणामध्ये ज्या अर्थाने युद्धाच्या रणभूमीवरती म्हणजे समुद्राच्या तीरावरती गेल्यावरती सेतू कसा बांधायचा प्रत्येक जण ऐकतात. आपल्याला जास्त फार लांबायचं नाही किंवा नुसती उजळणी करायची पुढे निवड करायची. प्रत्येकाला सगळे माहिती. मी म्हणतो उभं राहणाऱ्यापेक्षा खाली बसणाऱ्या किंवा मागे असणाऱ्या माणसाला प्रत्येकाची दृष्टांत आणि सिद्धांत पाठे. पण फक्त काय करून घेत नाही का, अंगीकार करून घेत. हा मोठा फरक आहे. अंगीकार करून घेत नाही, माहिती सगळ्यांना प्रत्येक महाराज जीव तोडून सांगतात असं करा सगळ्यांना माहिती, पण मात्र अंगीकार करून घेत. आणि आता उलट परिणाम तुम्ही म्हणतो मला सुखच नाही. सुख कुठे? अरे सुख फक्त किती माहिती, सुख आहे जवळ एवढे आणि दुःख पर्वत आहे एवढे. आणि ज्या सुखा कारणे देव येडावले जे सुख तुम्ही शोधताना ते सुख इथे कुठे माहिती, नामामध्ये. आणि तेच तुम्ही करत नाही. नामात इतकी ताकद का पर्वत जळतील नाम जागले राक्षसांचं कुळ नुसतं घरच नाही अख्खं कुळ काय केलं, उद्धार केला. कशाने? नाम. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का नामामध्ये ताकद किंवा नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ पुढे गेले ध्रुवपदामध्ये गेले. म्हणून आता सांगावं लागलं लक्ष्मी आणि पैसा फरक आहे बरं का. इथं वर्णन केले का लक्ष्मी वल्लभ कोणती लक्ष्मी? पैसा नाही बघा, पैसा नाही. मग साक्षात जी लक्ष्मी ती लक्ष्मी. आणि लक्ष्मी येते ती आनंद देते आणि पैसा येतो तो दुःख देतो. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ना त्याला सुख नाही. शोधून बघा आपल्या डोळ्यासमोर दिसते प्रत्येक ठिकाणी. ज्याच्याकडे अथांत पैसा आहे त्याला झोप कधी येणार, कधी सुखानं आणि पोटभर अन्न खाऊ शकत नाही, कारण तो पैसा आहे. आणि म्हणून त्याच्याजवळ लक्ष्मी येईल त्याला मात्र सुख, कारण ते आली भरभरून देते. म्हणून लक्ष्मी वल्लभ त्याला. पण काय सांगितले त्याच्या अगोदर शोधा नित्य नेम नामी नाही का. नाम महत्वाचं.
जो नित्य नियमाने नामस्मरण करत. हा आपण बाबाकडे जातो, बाबा अहो पैसे नाही माझ्याजवळ येत, काहीतरी करा. बाबा नेहमी सांगतात नामस्मरण कर, माळ जप. हा पण हे नाही ना आपल्याला समजत का याच्या माध्यमातून ही लक्ष्मी येणार आहे. पण आपल्याला नुसतं तुम्हाला काय आयत खायची सवय लागली, आयत. हा असं तोंड वासून बसता आणि जांभळ तोंडामध्ये कशी पडेल ह्याची सवय लागली. कष्ट करायला नको, कष्ट करायला पाहिजे. आम्ही इथं येत होतो पहिल्यांदा 15 वर्षाचा कालावधीच्या अगोदर. काय होतो आम्ही बर का, आम्ही काहीच नव्हतं, शून्य होतो, नवे नवे दगडच होतो बर का. आम्ही जे होतो दगड होतो, पण त्या दगडाला घडून 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 नाही का अनेक प्रकारचे ठोके टाकून आजी प्रतिभा करायचं काम माझ्या गुरुनी मला केलं. करील तर काय मोहे महाराज बरी पाहे बीज शुद्ध. काय करतील हे सांगते ना, नवीन रंकाचा रावळे करला टाइम लागला. आणि म्हणून सांगतात का नेहमी नामस्मरण करा. आता मी इथं उभं राहिलो नाही, कीर्तन याला कीर्तन नाही काय, नाम संकीर्तन साधन पैसे होते. जळतील पापाच्या मध्ये कोणतं साधन, नाम. म्हणजे आपण जे नामस्मरण जे भजन करतो ते खरं कीर्तन. शास्त्रामध्ये सुंदर वर्णन, हे उभं राहून करतो हे कीर्तन नाही, पण जे नामाचं चिंतन करतो ते हरि कीर्तन. आणि तेच करतो ती शबरी माता. तुम्ही कशी लांब नेतो परत तिथे जा असंच झालं. काय आता जास्त सवय नाही का बोलायची. जवळजवळ 3 दिवसाचा प्रवास. लांबचा बाबा आहे ना, 3 दिवस प्रवास केला मला. लांबचा बाबा आहे कारण लांबच्या बाबाला जास्त लोक प्यारे असतात, कारण नवीची नवलाई असते नाही का. काय सांगतो तो, 2-3 गाणी म्हणतो नाही की नाही, अनेक प्रकारचे ढंग त्याला रूप दाखवतो आणि आपण त्याला बोलतो जशी एखादी नवीन नवीन. किती दिवस लागला, थोडे दिवस, पण हळूहळू हळू ते त्यातलं एकदा काय होतं, श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा कमी झाली का, श्रद्धा काय करता माहितीये का, श्रद्धा म्हणजे श्रद्धा विश्वास रूपिणी. श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये फरक आहे. विश्वास म्हणजे शंकर शिवजी आणि श्रद्धा म्हणजे पार्वती. श्रद्धेमध्ये नेहमी चढउतार होत असतो आणि विश्वास हा मात्र ठाम आहे, त्याच्यामध्ये डगमग होत नाही. संदीप महाराजांविषयी मला एकदा माहिती झालं, तुमच्यातले गुण मला माहिती झाले का तुमच्यावरची माझी श्रद्धा कशी होते, कमी होते. म्हणून श्रद्धेला जास्त मान नाही, श्रद्धेमध्ये चढउतार, श्रद्धेमध्ये चढउतार. मात्र विश्वास हा ठाम आहे कारण त्याच्यामध्ये कधी बदल होत म्हणून विश्वास. आणि म्हणून ज्या श्रद्धेवरती तुम्ही श्रद्धा ठेवली, विश्वास डगमगला नाही, पण विश्वास ठेवला परफेक्ट काम होणार. आपण सांगितलं, बाबांनी सांगितलं एखादी गोष्ट तुम्ही करा, आपण काय करतो माहितीये का, श्रद्धा ठेवतो आणि चढउतार होतो, काहीच करत नाही. होतं का नाही, तुझ्या मनामध्ये अगोदर डागडुगी होईल का नव्हे, होईल का नव्हे, अगोदर मनामध्ये कसं माहितीये का, जे खळांची व्यंकटे सांडवत या सत्कर्मी होतो, जो जे वांछिले ते ते लाहो प्राणी जातो. बरं मला हे सांगायचं काय, जो जे वांछिले ते ते लाहो प्राणी जातो. माऊली ज्ञानेश्वर सांगतात का या प्राण्यांच्या मनामध्ये जे असेल ते होऊ दे, असं कोण सांगतं, हे विश्व त्याला साथ करणार आहे. पण तुम्ही आम्ही निगेटिव्ह नेहमी खालच्या प्रकारचे विचार मनामध्ये घोळत असतात आणि याचा परिणाम विश्व तुम्हाला साथ देते. तुम्ही म्हणले का तेव्हा कल्पतरूचं झाड कसं असतं, कल्पतरूचं आहे का नाही, कल्पतरूच्या झाडाखाली तुम्ही जे म्हणाल तेच होते आणि शेवटला म्हणाल तुम्ही आता भूत येतं मला खाता का, ते खातच कारण ते कल्प आहे काय. म्हणून श्रद्धा, श्रद्धेत चढउतार करता.
पण मात्र ज्याने विश्वास ठेवला त्याचं काम 100% पूर्ण झालं. त्याला आला तर श्रद्धेने अजिबात विश्वास. आता फरक कळाला ना, श्रद्धा आणि विश्वास. म्हणून विश्वासाने तुम्ही नामस्मरण करा, विश्वासाने तुम्ही नामस्मरण करा, नक्की देव तुम्हाला भेटतील. नक्कीच. राम श्रीराम राम श्रीराम रात्रंदिवस नामावरती अंगामध्ये प्राण राहिला नाही, नवे नवे रक्त आटलं. इतकं शरीराचा त्याग, इतका शरीराचा अट्टहास, शरीरामध्ये नस नाड्या सगळं दिसायला लागलं शरीरामधलं. आणि एक दिवस येतो आणि प्रभू रामचंद्र त्या रस्त्याने हळूहळू येतात. बघता बघता मंदन ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र येतात आणि प्रभू रामचंद्र आले तर हिला काय करू, काय नाही. आता तिचा प्रपंच जर सांगितलं तर तेवढा वेळ नाही आपल्याकडं. कोणाचा? शबरी मातेचा. खूप मोठा आवड होईल प्रपंच. तुम्हाला खरं वाटेल का? अहो काही नाही हो, काही नाही. साधं पाणी पिण्यासाठी ग्लास सुद्धा नाही. कशाने पाणी प्यायचं? मला पानाचं डोमा करायचं, त्यांनी पाणी प्यायचं. मडक्यामध्ये भात शिजवायचा, म्हणून स्वयंपाक करायची. असा तिचा प्रपंच. आपल्याला सगळंच आहे, आमकडे टीव्ही फ्रीज कूलर आहे, सगळे तरी कसं समाधान नाही. आणि म्हणून त्या शबरी मातेनं ज्यावेळेस प्रभू रामचंद्र भेटले त्यावेळेस काय करून काय नाही असं तिच्यामध्ये उलट्या वाटल्या. आएंगे मेरे राम में, है का नाही? ज्या प्रभू रामचंद्र तिथं आले काय करू? जग मेरे राम जी का सगळेच आल्यानंतर काय देईल त्याला? मीठी मीठी बेल मेरे हाथों से खिलाऊंगी. बोर खायला घालायचे, कसे प्रत्येक चाखायचे, कुरतुरून पाहिजे आणि मग प्रभू रामचंद्राला द्यायची. हो, ती कोणती कोलगेट लावत होती हा एक मोठा प्रश्न आहे. दात कशाने घासत असेल? आहे का नाही? जी 65-70 वर्षाची शबरी माता मिस्त्री लावत होती का त्यावेळेस? मिस्त्री लावत होती? अजिबात नाही. मग सुंदर असे दात लखलखीत करायचे. काय करायचे? ती शबरी माता ज्याचं नामस्मरण पवित्र होईल ना, ते शरीर जसं अटांग योग साधनेला बसतं ना, कुठल्या प्रकारचे व्यक्ती अडचण येत नाही तसं चित्त होते. या साधनेमध्ये नामस्मरण करत असताना अडचण नाही. दात इतके शुभ्र, मात्र प्रभू रामचंद्र प्रेमाने खायचे, पण मात्र लखन दादा खायचेच नाही. नको नाही, तोंड पीठ धुते का नाही, दात घासते का नाही, मनामध्ये संशय. बोरच खायचं नाही. पण ही बोर कसे होते माहितीये का? भावाचे आणि नामाचे कसे होते? मिठे म्हणजे कसे? गोड नाही का? आणि म्हणून या नामस्मरणामध्ये ज्याने नामाच्या ताकदीवरती प्रभू रामचंद्राला नव्याने भगवंताला आकळायची ताकद या नामामध्ये अभंगाचे पहिले. राम कृष्ण रामे
रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी स्मारक आहे. काय केलं शबरी मातेने? काय केलं? कुठं जपलं? हृदयामध्ये. आहे का? हृदयामध्ये राम, श्रीराम, रामकृष्ण या नामाचा जप केला, नाही का? हृदयामध्ये साठवलं आणि शेवट काय झाला? अनेक दृष्टांत. कुर्मदासाचा इतिहास पाहिला तर नामाच्या जीवावर. कुर्मदास महाराज जर पाहिलं, नामाच्या जीवावर देवाला भेटायला बोलवलं. ही ताकद बरं का नामाची. बरं का बाबा? बरोबर ना? कुर्मदास बघा, नवे वाढले बघा. या जगामध्ये ही नाम इतकं मोठे का ह्या जगामध्ये पाप किती मोठे असतात पण त्याच्यापेक्षा त्याला क्रॉस करून त्याच्यापेक्षा पुढे जातील. अरे ऐसे पापाची नाही गमती. इतकं नाम होते. वाढल्यापासून किती पाप केलं? नाम जपले वाल्मी गाणे पुटली डोना. झाडाला सुद्धा मग इतकं वाढल्यामुळे पाप केलं, इतकं पाप केलं का त्या पापाचं सुद्धा नायनाट करायची ताकद कशामध्ये? नामामध्ये. मग तुम्ही असे म्हणायचंच नाही का माझ्या हातून खूप मोठं पाप झाले, आता मला माफी होईल का? या जीवनामध्ये वजाबाकी शिकले पाहिजे महाराज. जीवनामध्ये सुखाची आणि दुःखाची वजाबाकी शिकली का जीवन जगायला सोपं जातं. आपण नुसतं म्हणतो तो मोठा, मी लहान. अरे पण का? तो काय करतो? अनेक प्रकारचे विचार आहेत त्यामध्ये. मग जो जीवनाची वजाबाकी शिकेल त्याला मात्र जीवन जगायला सोपं. जीवन जगायला सोपं. वाढल्या कोणी बघा, कुर्मदास बघा, नवे कर्माबाई बघा. कर्माबाईचं दृष्टांत एकच अर्ध्या मिनिटं सांगतो, 1 मिनिट सांगतो बस. कर्माबाई नित्य नेमाला नामस्मरण करायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्णाची रात्रंदिवस भजन करत राहायची, नामस्मरण करत राहायची. रात्र गेली, सकाळ झाली का हाक मारायची, ए कृष्णा जेवायला ये. बरं का? जशी का आजी नातवाला हाका मारते तशी ती कर्माबाई हाक मारायची. कर्माबाई आवाज द्यायची, आवाज द्यायची आणि भगवंत लुडू लटक्या पावला धावत यायचा आणि म्हणायचा, आजी मी आलोय वाढ जेवाय. थोडासा झाड करावा. काय म्हणायची? आजी मी आलो जेवायला वाढ. कोण म्हणायचे? भगवंत श्रीकृष्ण. अहो ही कशाची ताकद? फक्त नामाची. नामाची ताकद. इतकं नाम जपलं पाहिजे, इतकं नाम जपलं पाहिजे, स्वतःचा जीव जरी निघून गेला तरी परत येऊ शकतो. ही खरं नामाची. कबीर पुत्र कमाल तर पाहिले, ज्या वारकऱ्यांची दिंडी दर बदल करत काशी क्षेत्राकडे गेली आणि तिथे कबीर महाराज राहत होते आणि त्यांचा पुत्र कमाल आणि नवरा बायको असा त्यांचा सुंदर असा प्रपंच चालायचा. सुंदर प्रपंच चालायचा. आणि ज्या प्रपंचामध्ये नीटनेटकं पोटाची कळगी सुद्धा बराची ताकद नव्हती. इतका गरिबीचा प्रपंच, इतकी गरिबी. आता गरिबी आणि दरिद्री याच्यामध्ये फरक आहे, पण आता जाऊ दे, आपण तिकडे जायचं नाही. वेळ सांगितलं जातं. गरिबी आणि दरिद्री याच्यामध्ये फरक आहे. कारण सुदामदेवाचं चरित्र जर आठवलं तर सुदामदेव गरीब नव्हता, गरीब होता पण दरिद्री नव्हता. हे चरित्र डोक्यामध्ये ठेवलं तर बरोबर लक्षात येईल काय प्रॉब्लेम. तसं ज्या कमाल महाराज, कबीर महाराजांचा पुत्र कमाल बापासारखाच ध्यान, ध्येय, पठण, नामस्मरण चिंतनामध्ये नेहमी मग्न असायचा. नवोदय तीर्थयात्रा करून आलेला होता. आणि असे करता करता काही वारकरी त्या ठिकाणी गेले आणि त्या कबीर महाराजांना भेटले. सांगितले, महाराज तुम्ही त्यावेळेस पंढरपूरला आग्रह केला होता का? म्हणलं महाराज या आमच्या घरी. कशासाठी? तीर्थयात्रेच्या निमित्तानं आले तर या आमच्या घरी. मग आपण आलो काय करतो? फटके देतो का? काय करतो?
जेवू घालतो. नवीन नवीन त्याला चहा पाणी तरी कमीत कमी. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडे मुक्कामाची व्यवस्था करा, आम्हाला रात्रभर राहायचंय, आमची काहीतरी जेवणाची व्यवस्था करा. घरामध्ये दोघं पत्नीचं कबीर महाराजांचं आणि पत्नीचं संभाषण झालं. पत्नी म्हणते अहो तुम्ही आता हे 7-8 वारकरी आपल्याकडे आलेत आणि घरामध्ये अन्नाचा कणही नाही तर त्यांना शिजून खावं लागेल, मग काय करायचं म्हणे. आता सांगितलं त्याची चिंता त्याची आहे नाही का, तुझी चिंता त्याची आहे नाही का, तो सर्व दुःख निवारेल. बघता बघता संध्याकाळची वेळ झाली. काय करावं काही सुचेना. असं करता करता सर्व वारकरी रात्रीची वेळ झाली. कबीर महाराज आणि कमाल महाराजांनी दोघांनी विचार केला. सांगितलं आता मात्र आपल्याला चोरी केल्याशिवाय पर्याय नाही. चांगल्या कामासाठी जरी चोरी केली तरी पुण्य लागतं बरं का. चांगल्या कामासाठी जर तुम्ही म्हणता चोरीच करा असं नाही करायला का. हा विठ्ठल विठ्ठल एका वाण्याच्या दुकानामध्ये गेले. रात्रीचं दुकान बंद होतं आणि बघता बघता रात्रीचे 12-1चा टाइम झाला. वारकऱ्यांना मात्र सकाळचं अन्नदान आपल्याला करायचंय, कारण ज्या दिवशी आले त्या दिवशी जर आपल्याकडे अन्न शिल्लक असते, आपण एखाद्या गावाला गेलो असते ना आपल्याजवळ, तशी त्यांच्याकडे पण होते. आणि म्हणून रात्र झाली, 11-12 वाजले. ते ठरवलं वाण्याचं घर फोडायचं म्हणून घरात घुसले. पहारी वगैरे नेल्या, तलवार नेली सोबत. लक्षात ठेवा हत्यार काय नेले, पुढे त्याचा उपयोग येणार. तलवार नेली, पहार नेली आणि असे अनेक प्रकारची साधने नेली आणि त्या वाण्याचं घर फोडलं, खिडकी तोडली आणि खिडकीमधून आत गेले. कोण? कबीर आणि कमाल महाराज. लक्षात ठेवा बरं का, नाही तर तुम्ही म्हणशाल मीच गेलो. कोण? कबीर आणि कमाल महाराज त्या घरामध्ये खिडकीमधून गेले, खिडकीचे फळक तोडलं, आतमध्ये गेले आणि जेवढं आपल्या साधू संतांना जेवायला लागेल तेवढंच सामुग्री घेतली. मी जरा अक्कल भरलं असतं बरं का. या ठिकाणी साधं जर चोरी करायची असती ना असं तर दरवाजा उघडला असता, तर आवाक्यापेक्षा बाहेर म्हणजे इतकं जर अन्न लागत असलं तर तुम्ही एवढं आणलं, तसं केलं नाही. लक्षात ठेवा बरं का. दृष्टांत खूप गोड आहे आणि विशेष म्हणजे नामाचंच महत्व सांगणार आहे, नामाची ताकद सांगणार आहे. लागणार तांदूळ काय असणार, डाळ वगैरे जेवढा शिदा लागेल, थोडस तेल, जेवढं ते आपल्याला 1 दिवसाच्या अन्नासाठी लागेल तेवढंच घेतलं. आणि मात्र कबीर महाराज बाहेर निघाले, कुठून? खिडकी वाटून सामान घेऊन. आणि कमाल मात्र आतमध्ये अडकला म्हणजे थांबला. त्याला वाटलं हे जर असंच उघडं जर राहिलं तर मात्र काय होईल. आपण जी चोरी केली आपण तर कमी केली, म्हणजे आपल्याला लागलं तेवढं घेते, परंतु दुसऱ्या व्यक्तीने सगळे तुटून येते. मग असा त्रास म्हणजे असं विघटित घटना घडू नये म्हणून काय करावं. कमाल महाराजांनी कबीर महाराजांची दोघांची आयडिया आली, आता जाता जाता त्याला असं खुलून आणि बाहेर पळतो. कारण ते पण संत होते, पण नाविला जास्त चोरी करायची वेळ आली. नाविला जास्त चोरी करायची वेळ आली. पर्यायात म्हणून त्यांनी काय केलं, सगळं सामान जेवढं होतं तेवढं बाहेर दिलं. तलवार बाहेर दिली, कोणाकडे? बापाकडे दिली, कबीर महाराजांकडे दिली. कबीर महाराज बाहेर गेली, कमाल गेला आणि उठावलं, त्या वाण्याला उठावलं, असं हलवलं आणि पटकन बाहेर पडणार. आरडाओरड करायला लागला. पळता पळता अर्ध मुंडक बाहेर, पाय आतमध्ये, तेच ते वाण्याने त्याला पकडलं. कोणी वाण्यानं बघता बघता आरडाओरड झाला, कल्लो झाला. जास्त गोंगाट होण्यापेक्षा, जास्त गावात बोबाटा होण्यापेक्षा कमाल महाराज म्हणतात, बाबा मागं पुढे बघू नका, मुंडक तोडा. आता आलं का सामुग्रीची आठवण. काय केलं होतं? तलवार. मागे आपल्याकडे वेळ झाला 9 वाजले, अजून वेळ नव्हती. पण दिशी त्यांनी दोघांचा विचार झाला, मी जर इथं जर माझं मुंडक जर राहिलं तर मला मात्र सगळे ओळखतील का हा कमाल कबीर महाराजांचा मुलगा आहे. मग काय करा सांगितलं का, माझं
धडापासून मुंडकं वेगळं करा. आणि तक्षणी कबीर महाराजांनी मुंडक्यावरती तलवार मारली आणि धड वेगळं आणि मुंडकं वेगळं झालं. आता तर बाप मारेल का? मारले बाबा, काय करतात पिऊन मारेल त्याचं काय बोलू. अशा अवस्थेमध्ये आपण कसं धीर आहे तसं नाही. हे शुद्ध अवस्थेमध्ये काय झालं, डायरेक्ट तलवारीनं मुंडकं छाटलं आणि ते मुंडकं घेऊन काय निघून गेले. खाली राहिले धड मात्र कोणाला ओळखायला येईल. हा इकडे तिकडे सकाळ झाली आणि इकडे तिकडे फिरायला लागला. हे धड कुणाचं, हे धड कुणाचं, हे शरीर कुणाचं, गावामध्ये बबाटा लागला. बघता बघता त्या धडाला सुद्धा सोळ्यावर द्यायची वेळ आली. त्यावेळी लोक कमी नव्हती. आपण म्हणतो ना त्यावेळी दैत्य नव्हते, आता म्हणजे कमी आहेत. आता काय दैत्य कमी का? मी म्हणतो तेव्हाचे दैत्य परवडले पण आताचे नाही. तेव्हाचे दैत्य एकदाच मारत होते, ठार करून टाकले बरं का. तेव्हाचे दैत्य एकदा मारले डायरेक्ट मारून टाकायचे. आताचे दैत्य रोज मारतात. ते चिंता आणि चिंता माता का फरक आहे. चिंतेनं माणूस रोज मरतो, चित्तावरती ठेवला तो एकदाच पेटवला जातो. तशी इथली अवस्था, तशी इथली अवस्था. म्हणून जे मुंडकं घेऊन गेलं आणि धान्य घेऊन गेला आणि घरामध्ये जाऊन ठेवलं, याचा चेहरा मात्र सुकलेला. बायको विचारते, आणलं का तुम्ही राशन पाणी? म्हटलं आणलंय, पण सांगितले एक घटना घडली. सांगितलं आपला छोटासा मुलगा माझ्या हातून मृत्यूवरण पावलाय, त्याला कारण असं झालं. सगळं सर्व हकीकत सांगितली. आणि माझ्या मुलाने स्वतःला सांगितलं का बाबा तुम्हाला हे कर्तव्य करावं लागेल जेणेकरून तुमचं नाव खराब होणार नाही, जेणेकरून कबीर महाराजांचं नाव खराब होणार नाही. म्हणून मुंडकं धडा वेगळं केलं, घरी नेलं आणि ठेवलं. बघता बघता सकाळची वेळ झाली, स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाक केला. साधू संतांना जेवू घालायचंय, साधू संतांना जेवू घालायचं. साधू संत सकाळी उठले स्नानासाठी, स्नानासाठी नदीवरती गेले. आता आलंच तोंडात काय आंघोळ आणि स्नान याच्यामध्ये दोन फरक आहे. जे सूर्योदयाचे आवाहन करेल ते स्नान करतात आणि सूर्योदयानंतर जो करेल ते आंघोळ करतात. नाना आपण म्हणतो सकाळची झाली का आंघोळ, मग सूर्य उगवले आंघोळ करतो ना ते आंघोळ बरं का. आणि साधू संत जे सकाळी करतात स्नान ते पहाटी 4च्या अगोदर. आणि अशा प्रकारचे स्नानाला गेले, आंघोळ करून बघता बघता उजेड झाला आणि सकाळी दिवस उगवल्यानंतर आले इकडे बघतात काय करत याचं मुंडकं पुढे आपलं धड पुढे होतं 16 मात्र ते धड नामस्मरण करायचं का महाराज. नामाचंच नाही ना सांगायचं ना आपल्याला, नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जयघोष करायचा. नामघोष करत असताना त्यांनी पाहिलं, बघता बघता घरी आले. हे दिसतंय हे विपरीत आहे, अघटित आहे. आले घरी आले, जेवण केले आणि जेवायला वाटल्यानंतर जेवले सगळे व्यवस्थित छान संत पोटभर झालं. आणि मग वारकरी विचारलं, बाबा अहो तुमचा मुलगा होते म्हणे. आता ती आई होती, जरी होटावर नसत तर डोळ्यावर नक्की दिसत नाही, डोळ्यावरती तर अंतःकरणामध्ये पादर फुटतो ती माय नाही का. आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती नाही का. मायेचा सागर आणि त्या आईचं हृदय अंतःकरणामध्ये भरभरून आलेलं होतं. काय सांगूया संतांना. मात्र अशा पद्धतीने संतांना सांगेल संत इमुख होतील, उपाशी आपल्या घरातून जातील, मग काय करायचं. म्हणून सगळ्या गोष्टी लपून छपून ठेवल्या आणि त्यांना जीव घातलं. आणि मग त्यांना सोडवायची म्हणजे परतवण्याची वेळ आली. कोणाला साधू संतांना कबीर महाराज त्यांची पत्नी निघून गेली. ते वारकरी म्हणाले, महाराज आम्ही सकाळी स्नान संध्या आपलं सकाळी उठून आल्यानंतर बघतो तर तेव्हाही हे शरीर इथं लटकवलेलं होतं आणि आता बघतोय हे शरीर लटकवलेले, मात्र ते विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करते. कोणाचं धडे म्हणे, कोणाचं धडे.
आता मात्र सांगायची वेळ आली कबीर महाराजांना सांगितलं. आता मात्र सांगायची वेळ आली आणि सांगितलं त्यांनी, हा माझाच मुलगा आहे, माझ्या मुलाचं हे धड आणि मुंडक मात्र घरामध्ये ठेवले. म्हणजे असं आहे ना, या घेऊन आम्ही त्या प्रभू विठ्ठलाला मागणं मागतो, नवे नवे आण करतो, देवाला विनवणी करतो आणि होतं तसं शरीर करून देतो. कारण हा नामाचा भक्त होता, नामस्मरण श्रेष्ठ करणारा होता, म्हणून हृदयामध्ये नामस्मरण जपत होता. म्हणून रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा करे गोपाल कुमारी. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरे स्मराकार. या संसारामध्ये जगत असताना बरं थोडा आवाज कमी वाटतो, थोडा माझा वाटतो, बाकी जनता कमी असते मला बस. वा वा, म्हणजे लय हुशार आहे. बस ओके. हा प्रपंच आणि संसार जगत असताना संसार दुःख मूळ चहुकडे विंग विश्रांती नाही कोटे रात्र न दिवस तळमळ. ज्या प्रपंचाचं दुःख काय म्हणजे संसार आहे. संसार आहे आपण ज्याला म्हणतो ना खूप दुःख झालं, खूप दुःख झालं, हा मुळातच काय संसार आहे. याची सुरुवातच दुःखानं होते आणि विशेष म्हणजे तो पूर्णत्वास कधी जात नाही. बर का, थोडा प्रपंच पुरा होतच नाही. आलं लक्षात. मर 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 करा, कितीही करा, मात्र पूर्ण होत नाही तो संसार. आणि मंदिर बांधलं, मंदिराचा कळस झाला, पूर्ण झाला तो परमात्मा. उलट आहे, संसारामध्ये म्हातारा झालं का बाजूला फेकतात, बस तिकडं, तुझं काही काम नाही. माणसाची किंमत झिरो होते, शून्य होते. आणि याच्या उलट बघा, परमात्मामध्ये वयाला वय वाढलं का किंमत वाढते, नवे नवे ज्ञान वाढलं किंमत वाढते. हा फरक. प्रपंच ज्याच्यासाठी करता, ज्याच्यासाठी करता, तोच तुम्हाला लावतो. तुम्हाला मला सांगायचं होतेच बरं का, विठाला 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 ज्या मुलाबाळांसाठी तुम्ही करता ना, बरोबर ना, ज्याच्यासाठी मन 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 रात्रंदिवस पैसा कमावता, तोच तुम्हाला लावतो. हा, गुडवी लक्षात ठेवा.
ज्या मुलाबाळांसाठी तुम्ही रात्र अहोरात्र कष्ट, पैसा, घरदार, बंगला, गाडी, घोड सगळं कमवता, तोच तुम्हाला लावतो. आता तुम्ही हे डाव्याचे का पण वगैरे आले त्याला नाही विलाज नाही की नाही विलाज. प्रपंच सांगतोय ना, प्रपंच खरा आहे का खोटा हे पटवून देतो तुम्हाला, नाही का? अजून सांगू, मेल्यानंतर 10 मिनिटं सुद्धा ठेवायला मला बरोबर काय सांगतात, उचला म्हणतात. मग लोकांना हेच कळलं नाही, खरं प्रेम याच्यावर करतात, याच्या मजे आहे त्याच्यावरती. बर का? बारीक विचार करत नाही माणसं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ते तुमच्या समोर आहे, मग रडायचं कशाला? ज्याच्यावर प्रेम करता तो तुमच्या समोर झोपलेला आहे, मग रडायचा प्रश्न कुठे? आणि जो निघून गेलाय तो तुम्हाला माहितच नाही, त्याची तुमची कधी गाडी भेटच नाही. जो तुमच्यात राम आहे तोच नाही. राम कळाला असं तुम्ही रडले नसते कदाचित, कारण नैनम शब्दात शास्त्राने नाही का, नैनम शस्त्राने नाही, याला कुठल्याही प्रकारचा त्याचा नाश नाही होत. असं ना, असं नाम, असा जीव, असा देव, त्याला फारक होत नाही. आणि काय प्रपंचामध्ये इतके लहान लहान लेकरं, इतके विचित्र महाराज, इतके विचित्र. एक मुलगा त्या शाळेत जाताना चड्डी काढून जातो, चड्डी लहान आहे, असं नका तुम्ही आलं का आमच्या वादा, लहान लेकरू आपलं दुसरी तिसरीला, त्याचा बाबा म्हणतो काय चड्डी काढताय चालला शाळेमध्ये. होय, तो म्हणतो मास्तर म्हणला का तू जर अभ्यास नाही करत चड्डी काढून आली, म्हणतो मग चड्डी काढून चालला असा प्रश्न. पोरले हुशार काय, याच्यामुळं त्या प्रपंचामध्ये तुम्ही काय असून नसावी नाही का, प्रपंचामध्ये कसे असल्यासारखं करा, पण नसलं काही. संसार या असून असे या संसारात माझ्या तुकोबाने संसार केला का नाही, असा सगळं दान करून लागलं. मात्र मला म्हणले तू कीर्तन कर, पाकिट घे, आणि मी गेलेली गिफ्टेड झालेली ते घरी येऊ, मला सांगितलं तुम्हाला नाही. तुकाराम महाराजांना पैशाचं स्वप्न पडलं, 3 दिवस पाण्यामध्ये उभे राहिले, 3 दिवस. गप्पे बाबा मोबाईलचा इतका बेकार बोलता बोलता कधी बिल्डिंग वरून खाली पडते माझ्या. पण हॅलो गेलो काय, जेवलो काय, झोपलो काय, याच्या पलीकडे मोबाईल काहीच नाही. इतके येडे कारण नवरा कामाला जातो, कामावरून येतो, मोबाईलवर बोलत, मोबाईल आता आलं म्हणून सांगतो, मोबाईल बोलत आपल्या घरी येतो, पण आपल्या घरात घुसतच नाही, दुसरीच्या घरात घुसतो, दुसऱ्या घरात घुसतो. आता तिचा नवरा कामाला गेला होता, त्या बाईचा नवरा कामाला गेला, हा पट्ट्या गेला, हॅलो करत बोलत आपलं बोलत गेला, घरामध्ये गेला. तिला वाटलं आपलं झालं काय नाही, ती मोबाईलच बोलत होती ना, चटकन गेली, ताब्यावरून आली आणि दिला त्याला, कारण दोघे मोबाईल किती बेकार सांगतो तुला. हा कामावरून आला, दुसऱ्या घरात घुसला, मोबाईल बोलता तिला वाटलं आपला नवरा आला काय, तिने ताब्या घालला आणि त्याला पाणी आणून दिली. ती मोबाईलवर बोलत होती. याच्यानंतर लक्षात आलं आपलंच घर चुकले, हा मोबाईलचा. कित्येक जण बोलता बिल्डिंग करून नवीन कट्ट्यावरून खाली पडले. मोबाईल इतका हानिकारक. पण माणसं कसे माहितीये का, जाऊ दे मला, आपण प्रपंचाच्या गोष्टी करतो, प्रपंच सांगत होतो. प्रपंच राजकारण कीर्तनात मी तुम्हाला सांगूच नाही, कारण याच्यापेक्षा यांना सांगत नाही का, कारण
हा प्रपंच तुम्हाला इतकं दुःख देतो ज्याच्यासाठी करता तोही तुम्हाला ठेवत नाही. आणि मग करायचं कोणाला? मला सांगतात का तुम्हाला तुमच्या जीवनाची खरंच सोडून करायचं असेल तर काय करावं लागेल? हा बघा दुसऱ्या आपुलिया पण करा आणि संसार बंधन तोडावे. कसं करा? अल्प आयुष्य मानव देह अर्ध सकगनिले ते काळ खाळ मध्ये बालत्व पीडा रोगशय काय भजनाती उरला आहे का? राम राम स्मराधी. अल्प आयुष्य नाही का? जीवनामध्ये तुमचं कसं आयुष्य आहे? अल्प म्हणजे कमी. अरे हकारून सांगितलं का नाम घेता? महाराजांनी काल जीव तोडून सांगितला काय? अरे देवाचं नाव घ्या. पण तुम्ही नाही विचारले का देव घ्या कोणी, देव घ्या कोणी? तुम्ही काय म्हणतात देवना लगे. आपण एवढं हुशार. संतांनी हकारून सांगितलं नव्हे, फार जीव जाईपर्यंत सांगितलं का काय करा? नामस्मरण करा. मग दुसऱ्या चरणामध्ये महाराज हेच सांगतात काय करा? वेग करा म्हणजे काय करा? घाई करा. का? अल्प आयुष्य दे. जीवनाचं आयुष्य खूप कमी प्रमाणात. सांगायला 100 आहे, 100 राहिले नाही महाराज. सांगायला 100 पण 100 राहिले. बालपण, तरुणपण नाही का, आजारपण आणि वृद्धापकाळ येईलच याची गॅरंटी नाही. म्हणून अल्प आयुष्य. म्हणून या माऊली सांगतात का संसाराच्या बंधनामधून मुक्त होण्यासाठी काय करा? घाई करा. ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण नामी हे साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे
आपल्या पण कला सोडवण संसार बंधन तोडावी गे. मोडका तोडका काही ना, कारण धोतर एकानं घातलं, फेटा दुसऱ्यानं घातलं, फक्त मला शर्टच घालता आला. असा मी बाबा, असा मी बाबा. नाही धोतर घालता येत नाही, फेटाही घालता येत नाही. पण कसं का होईना, गुरुच्या आदेशानं, नव्याने गुरुच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या नाही का येड्याला, नाही तर लेड्याला म्हणा, बोलवायची कृपा केली ती माझ्या गुरुनी. आणि म्हणून जीवनामध्ये नामस्मरण सतत करा, सतत करा. गुरुचं नामस्मरण सकाळी संध्याकाळी जोठावरती येईल. माझ्या अनुभवानुसार त्याला कुठल्या प्रकारचं परिणाम अनुभव काहीच नव्हतं. तुम्हाला मागाशी सांगितलं मी तर गेले 15 वर्ष कालावधी जर पाहिला तर काही नव्हतं. त्याच्या कृपेने समाधानी. आणि म्हणून माऊलीने या अभंगामध्ये ते सांगितलं का काय करा, नामस्मरण करा. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली सांगतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण, आजच्या या कीर्तनासाठी सगळ्यांनी काय का असं सगळे सर्व प्रेमाची माणसं असू द्या कमी बरं का, कारण त्यांना माहिती तो बाबाला आमच्या त्यामुळे गर्दी कमी. पण असू द्या सर्व प्रेमाची माणसं आहेत. कशी प्रेमाची, नवे नवे भावाचे, सगळे भावाचे. कारण भाव तुम्हाला सांगा सगळ्या दिंडी पंढरपूरला गेली पांडुरंग रायाला भेटायला, मात्र सावता महाराजांचा भाव इतका प्रगट होता का देव भेटायला येते. मग सगळं भावाचे सगळे प्रेमाची माणसं. सर्वांचा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या अभंगावरील बोलण्याचा प्रयत्न केला. जसा असेल तसा, काही चुकलं असेल तर माफी मागतो. उदाहरणार्थ कामानं माफ करा आणि झालेली सेवा गुरुच्या चरणावरती चरणावरती अर्पण करून सेवेला पूर्ण करा. विठ्ठल